नमस्कार मंडळी, मी आहे प्रतिभा गुजर. ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आली आहे एकदम सोपी आणि खायला एकदम चविष्ट अशी मसुरीची डाळ घालून झणझणीत अशी पालकची सुकी भाजी. ही भाजी खायला एकदमच चविष्ट लागते आणि शिवाय तुम्ही टिफिनसाठी पण ही घेऊन जाऊ शकता. यासाठी मी 2 पेंडी पालक जे की स्वच्छ धुवून असं घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथं 12 ते 15 हिरवे मिरच्या, 2 गड्डे लसूणचे पाकळ्या जे की सोलून घेतलेली आहे, 1 चमचा मीठ आणि 1 वाटी मसुरीची डाळ हे घेतलेली आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे हिरवं मिरची लसूण एकत्र असं वाटायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मी हिरवे मिरच्या घालत आहे, जे की मिरच्या खूपच मोठे मोठे आणि लांब लांब असल्यानं मी एकातून 2 त्याचे तुकडे करून असं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालत आहे. आणि त्याचबरोबर हे 2 गड्डे लसूणचे पाकळ्या सोलून घेतलेली आहे आणि तेच हे मिक्सरच्या भांड्यात घालत आहे. त्याचबरोबर मीठ घालून आपल्याला हे मोठं मोठं आणि ओबडधोबड असंच वाटायचं आहे. आता इथं मी पालक घेतलेली आहे. आता हे पालक आपल्याला बारीक असं चिरायचं आहे. पालक स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये मी हे धुवून घेतलेली आहे आणि ते पाणी नितरलं की मी हे कट करायला घेतलेली आहे. आता आपल्याला पालक एकदम बारीक अशी व्यवस्थित एकसारखी कट करायची आहे. एकदम मोठी मोठी पालक हे कट करायचं नाही. त्याच्यामुळं मी इथं एकदम बारीक अशी सगळीच पालक इथं कट करून चिरून ठेवलेली आहे. इथं मिरची पण वाटून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता मिरची हे मी एकदम बारीक असं वाटलेली नाही. ते एकदम मोठी आणि ओबडधोबड अशीच मी वाटलेली आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीने मिरची वाटण करा. कढईमध्ये मी 3 पळी तेल हे गरम करण्यासाठी ठेवले आहे. आता तेल मीडियम असं गरम झालेलं आहे. आता मीडियम गरम झाल्यावरच मी ह्याच्यामध्ये हे वाटलेले सगळी मिरची घालत आहे. तेलातच 1 मिनिटापर्यंत हे मिरची आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता बारीक गॅसवर 1 मिनिटापर्यंत मिरची परतून झाल्यानंतर हे मसुरीची डाळ जे की मी धुवून ह्याच्यामध्ये घालत आहे. पहिला डाळ धुवायचं, त्याचं सगळंच पाणी लगेच्या लगे नितरून काढायचं. मग अशा प्रकारे डाळ भिजवल्यावर हे मऊ पण पडणार नाही. तशी मी हे मसुरीची डाळ इथं भिजवलेली आहे आणि लगेच इथं मिरचीमध्ये घालून परतत आहे. आता हे डाळ आणि हिरवा मिरची 2 मिनिटापर्यंत तेलामध्ये असंच आपल्याला परतत राहायचं आहे. मग तुम्ही पाहू शकता थोडं उशीर तेलामध्ये डाळ परतल्यानंतर ती थोडीशी कडक अशी होते. तसं झाल्यानंतर लगेच आपल्याला इथं चिरून ठेवलेली पालक सगळी कढईमध्ये घालायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता कढईमध्ये मी सगळंच पालक हे घातलेलं आहे. आता पालक घातल्यामुळं कढई एकदम भरून गेली आहे. आता तर घाबरायचं काय कारण नाही. जसं जसं पालक मी फिरवत जाईन तसं तसं ते पगळत जाईल आणि आता सध्या दिसत असलेली भरून कढई ही थोड्या वेळानं अर्धी दिसणार आहे. 4ही बाजूनी आणि व्यवस्थित असं पालकची भाजी आपल्याला कढईमध्ये सर्वत्र फिरवायची आहे. आता हे भाजी फिरवत असताना गॅसचं फ्लेम हे मीडियमवर ठेवायचं आहे आणि भाजी हे कंटिन्यू आपल्याला फिरवतच राहायचं आहे. आता थोडं उशिरनं म्हणजेच 2 मिनिटातच तुम्ही पाहू शकता बारीक गॅसवरच भाजीने पाणी हे सोडलेलं आहे. आता जसं जसं भाजी शिजेल तसं तसं त्याच्यातलं पाणी हे सुटत जाईल. मग अशा अवस्थेत आता तुम्ही पाहू शकता भाजीला पाणी हे भरपूर असं सुटलेलं आहे. मग आपण लगेच गॅसची फ्लेम हे मोठं करायचं आणि मोठ्या गॅसवरच पाणी आटेपर्यंत भाजीला फिरवतच राहायचं आहे. मग इथं तुम्ही पाहू शकता मी भाजी आता फिरवत आहे. आता 2 मिनटं मोठ्या गॅसवरच फिरवणं झाल्यावर भाजीमधलं सगळंच पाणी हे आटलेलं दिसेल आणि परत भाजी हे तेल सोडायला चालू करते. मग इथं पहा जेव्हा भाजीचं पाणी पूर्ण आटेल तेव्हा परत आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियमवर करायची आहे आणि परत भाजी हे फिरवतच राहायचं आहे. 2 मिनिट अशा पद्धतीने भाजी आपण फिरवतच गेल्यावर पूर्णपणे भाजीला तेल सुटेल. मग आपण समजून जायचं भाजी ही जेवणासाठी तयार झाली आहे आणि ते दमलेली पण आहे. तर मग एका भांड्यामध्ये मी हे भाजी काढत आहे. भाजी नेहमी कोणतेही पालेभाज्या राहू दे प्रमाणापेक्षा मोठं भांड्यातच आपण काढावे, कारण ही भाजी थंड झाली की ह्याचं तेल सगळं खाली नितरून बसतं आहे आणि आपण जेव्हा जेवायला बसतो भाजी भांड्यातच वर खाली करून वाळायला घ्यावी. तर मग काय मंडळी, येताना जेवायला अशी झणझणीत पालकची सुकी भाजी बघून सुटलं ना तोंडाला पाणी. 1 भाकरी खाणारा पण 2 भाकरी सहज खाऊन निघेल. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.